आज बुद्ध पौर्णिमा अत्यंत पवित्र असा दिवस आहे। याच दिवशी तथागत बुद्धांचा जन्म झाला। तथागत बुद्धांना ज्ञानप्राप्ती सुद्धा याच दिवशी झाली आणि त्यांच्या आयुष्याचं निर्वाण सुद्धा याच दिवशी झाली। या पौर्णिमेला भारतात आणि जगात अत्यंत महत्त्व आहे। या महामानवानं आपल्या कर्तृत्वानं समतेचा, करुणेचा, शांततेचा, सामाजिक न्यायाचा, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण स्वतः चिंतन केलं। प्रत्यक्ष कृतीतून लोकांना मार्गदर्शन केलं आणि ते स्वतः म्हणायचे की जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झाला, मैं तो जागा, मैं जब तक दूसरों को जगाऊंगा नहीं तब तक मेरा जागना सार्थक नहीं होगा। कारण मानवी जीवनामध्ये केवळ आपला कल्याण करून चालत नाही। एका व्यक्तीचा कल्याण म्हणजे समाजाचा कल्याण नसतो किंवा सकल मानव जातीचा कल्याण नसतो। जोपर्यंत संपूर्ण मानव जातीचा कल्याण होत नाही, विकास होत नाही, तोपर्यंत मानवजात हे प्रगती करू शकत नाही। आणि म्हणून तथागताचं म्हणणं होतं की नाही, आपल्याला जे काही चांगलं मिळते ते आपण इतरांना दिलं पाहिजे, कारण देणं हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे। आणि म्हणून त्यांनी जे काही प्राप्त केलं आपल्या ज्ञानातून, त्यांना अनुभवातून, ते सगळं या मानवजातीला दान करण्याचा प्रयत्न केलेला आम्हाला दिसून येतो। आणि म्हणूनच जगामध्ये त्यांना बोधिसत्व म्हणजे ज्यांनी आपल्या आयुष्याचा, आपल्या जीवनाचा स्वतः कल्याण केला आणि इतरांच्याही कल्याणाचा मार्ग त्यांनी सुकर करून ठेवला, सोपा करून ठेवला आणि त्यामुळे त्यांना बोधिसत्व या नावाने जगामध्ये संबोधिलं जातं। कारण हा महामानव केवळ आपल्यासाठी जगत नसतात, कारण महामानवांचा उद्देश असतो की सकल मानव जी जात आहे या जातीचं कल्याण झालं पाहिजे। विश्वास, शांतता, सुबत्ता, समृद्धी ही नांदली पाहिजे, कारण त्याशिवाय मानव जीवन हे सुखमय होऊ शकणार नाही। यासाठी अख्खं आयुष्य तथागतांनी घालवलं होतं आणि त्यांनी जे दिलेला धम्म आहे, त्यांनी दिलेले जे विचार आहेत, ते विचार आजही मानव जातीच्या कल्याणासाठी प्रचंड प्रमाणात पूरक आहेत। कारण जोपर्यंत मानव हा विश्वाच्या कल्याणाचा विचार करणार नाही, तोपर्यंत कुठलीही गोष्ट शांततामय सहजीवन, कारण आपण सुद्धा जगलं पाहिजे, इतरांना जगण्याचा सुद्धा प्रेरणा दिली पाहिजे। जोपर्यंत आपण इतरांच्या भल्याचा विचार करणार नाही तोपर्यंत मानवजात हे सुखी होणार नाही। कारण ते म्हणायचे की वैराने वैर वाढत असतो, त्याकरिता वैराने वैर वाढू नये आणि लोकांमध्ये संबंध स्नेहाचे राहावेत, सलोख्याचे राहावेत। यासाठी प्रेमभाव या माध्यमातूनच जगाला जिंकता येतो, वैराने कधीही माणसाला जिंकता येत नाही। आणि म्हणून बौद्ध धम्म हा केवळ पूजापाठीचा धम्म नाही, तर हा प्रत्यक्ष आचरणाचा धम्म आहे। कारण म्हणायचे की मी जे काही विचार सांगतो, मी मोक्षदाता नाही आहे, तर मी मार्गदाता आहे। कारण मी दिलेला मार्ग, या मार्गाचा आपणही आपल्या जीवनात आचरण केलं तर आपलंही जीवन सुखमय होईल, असं तथागतांचं स्पष्ट विचार होते। आणि त्यांनी म्हणून अख्खा आयुष्य इतरांच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी संपूर्ण त्यांनी वेचलेलं आपल्याला दिसून येतो। अशा या महान मानवाचा आज वैशाख पौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा दिवस। या दिवशीच कारण त्यांचं निर्वाण झालं, पण माणसं निर्वाण होणं म्हणजे आयुष्यातून सुटका होणं, पण आयुष्यातून जरी सुटका झाली तरी पण तुम्ही जे काही विचार, जे काही ज्ञान, जे काही संबोधन केलेलं असतं, त्या संबोधनामुळेच माणूस नंतरच्या काळातसुद्धा तुमच्या ज्ञानरूपानं समाजामध्ये तुम्ही जिवंत असता। म्हणून जे काही आपल्याला समाजामध्ये ज्ञान मिळवता येतो, ते ज्ञान आपण इतरांच्याही कल्याणासाठी वापरलं तर नक्कीच या सकल मानवजातीचा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। कारण जोपर्यंत माणसं हे एकमेकाशी स्नेहानं, प्रेमानं वागणार नाहीत, तोपर्यंत बंधुभाव, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन, कर्मकांडाच्या बद्दल चाललेल्या लोकांच्या मनातल्या गैरसमज आणि हे कुठंतरी दूर झालं पाहिजे। कुठंतरी माणसांनी, कारण की ज्याला बुद्ध म्हणायचे की वैज्ञानिक दृष्टिकोन, कारण जोपर्यंत कोण सांगतो हे महत्त्वाचं नाही। कारण स्वतः बुद्ध म्हणायचे की मी सांगितलेला विचार जोपर्यंत तुमच्या प्रत्यक्ष कृतीत आणि व्यवहाराच्या कसोटीवर जोपर्यंत तुम्ही घासून तपासून पाहणार नाही, तोपर्यंत माझा वाक्य जसाचा तसा स्वीकारण्याची गरज नाही। कारण त्यांचं म्हणणं होतं की बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे कुठलाही विचार स्वीकारत असताना
ते खरं आहे की खोटं आहे ते आधी तपासून पाहिलं पाहिजे, कारण पुढचा व्यक्ती हा तुम्हाला फसवू पण शकतो. आणि म्हणून तो विचार ऐकायला हरकत नाही, पण घेतलेला विचार तपासून पाहिलं पाहिजे, त्याचं परीक्षण केलं पाहिजे. त्याचे फायदे काय आहेत, संभाव्य धोके काय आहेत, अडचणी काय आहेत, त्याच्याने आपलं भलं होणार की नाही होणार याचासुद्धा विचार केला पाहिजे. म्हणून तथागताने एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला होता मानवजातीला की बुद्धी प्रामाण्यवाद. माणसं कितीही रिश्तेदार असो, कितीही मोठा माणूस असो, कितीही मोठा हुशार विद्वान असो, तो सांगतो म्हणून आपण ऐकलंच पाहिजे असं नाही. तो त्याने सांगितलेला विचार हा व्यवहाराच्या कसोटीवर जोपर्यंत खरं उतरत नाही तोपर्यंत अजिबात मानायचं नाही. कारण मोठे माणसं, काही जवळचे लोकसुद्धा तुम्हाला भुलथापा देऊ शकतात. म्हणून ऐकायला हरकत नाही, पण ते प्रत्यक्ष तपासून पाहिलं पाहिजे. कारण तपासणार नाही तर फसगत होण्याची फार मोठी संभावना आपल्याला नाकारता येत नाही. आणि म्हणून तथागत बुद्ध म्हणायचे की बुद्धी प्रामाण्यवाद, केवळ मी तथागत आहो किंवा मी माझ्याबद्दल तुमची आस्था आहे आणि मी जे काही तुम्हाला धम्म दिला तो मी दिला म्हणून तुम्ही मानायचं नाही. ते सांगितलेलं तत्त्वज्ञान जर तुमच्या तर्कावर खरं उतरत असेल, कसोटीवर खरं उतरत असेल, तरच तो विचार मान्य केला पाहिजे. आणि या विचाराला बुद्ध म्हणायचे बुद्धी प्रामाण्यवाद, का तुमच्या बुद्धीला तो विचार पटला पाहिजे तरच मान्य करा. कारण इतरांचं काय होतं की नाही, परमेश्वराने सांगितलं ते खटू होऊच शकत नाही, असं काही नसते. कारण आपण तपासायचं, कारण आपण माणसं आहोत, आपल्याला मेंदू मिळालेला आहे, आपल्याकडे भाषा आहे, कारण प्राण्यांकडे भाषाच नाही. आपण सुखदुःख एकमेकाच्या भाषेच्या द्वारे समजू शकतो, आपल्याला वाचनकला आहे अवगत. आणि त्यामुळे जे कोणीही सांगितलं ते जसंचं तसं स्वीकारू नये, ते तपासून पाहिलं पाहिजे. आणि पुन्हा बुद्धांनी अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला होता की जगामध्ये जे प्रत्येक घटना घडतो आहे ते कुठल्या तरी दैवी शक्तीनं घडत नाही, मानवाच्या कर्तृत्वानं, मानवाच्या कष्टानं, परिश्रमानं, त्याच्या मेहनतीनं ह्या संपूर्ण घटना घडत असतात. लोक सांगतात की नाही बा त्याचं तुमच्यावर वक्रदृष्टी आहे, त्याचं तुमच्यामुळे कुठेतरी अहित होणार आहे, ते असं नसते. कारण शेवटी मेहनत आहे. कोण आपला हात धरून ठेवला आहे? आपण जर वाचतोच म्हटलं, एखादा कामच करतो म्हटलं मनाच्या इच्छेपासून, तर कोणीही आपल्याला अडवू शकत नाही. फक्त आपली पूर्ण मनाची तयारी झाली पाहिजे की मला हे करायचं आहे. कोणीच अडवत नसतात. आणि आत्तापर्यंत जगामध्ये लोक म्हणायचे कशाला अभ्यास करते रे, काय पागल होणारच का, मोठा मेरिटच येणार नाही. ते लोक तुमचा द्वेष करणारे असतात की तो पुढे जाऊ नये. आतापर्यंत जगात कोणीही वाचनानं पागल झालेला नाही. जे लोक मोठे मोठे वाचक झालेत, अभ्यासू झालेत, ते मोठे झालेत, जगात त्यांचं नाव राहिलं. कारण तुम्हाला माहीत असेल की कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब जेव्हा वाचनालयामध्ये जायचे आणि जो अभ्यास केला त्यांनी मागील 100 वर्षाचे सगळे त्यांच्या वाचनालयात जे लोक आले होते त्याच्यातला अभ्यास केला आणि त्यातला आपला विद्वान पोरगा कोण की आपल्या वाचनालयाचं नाव कोणी मोठं केलं, तर तेव्हा कोलंबिया युनिव्हर्सिटीनी बाबासाहेबांचं नाव पहिल्यांदा लाईनमध्ये घेतलं की आमच्या लायब्ररीतून एवढा मोठा एक विद्वान महापुरुष जगामध्ये झालेला आहे. आणि म्हणून समाजात काय सांगतात हे महत्त्वाचं नाही, तर लोक काय म्हणतील हेही महत्त्वाचं नाही. तुम्ही तुमचं निश्चय, तुमचे ध्येय, तुमचं गोल हा निश्चित करा. आणि एकदा का तुम्ही निश्चित केलं की त्याच्या पूर्ततेसाठी लागणारी प्रयत्नांची पराकाष्ठा ज्याला म्हणतो, ज्याला आम्ही कठोर परिश्रम म्हणू, दीर्घोद्योग म्हणू, त्याच्यामध्ये असलेलं सातत्य म्हणू, हे टिकलं पाहिजे. नाही तर एक दिवस खूप हुरूप दाखवायचा आणि नंतर मग जसं तसं, असं बिलकुल होत नाही. जे काम करायचं आहे ते मनापासून, आणि ते काम कोणीतरी कर म्हणतो म्हणून मी जर करत असेन तर अजिबात करू नका. हे काम माझं आहे, या कामातून मला पुढील काळात माझं वैभव होणार आहे, माझी मानमर्यादा, माझा सन्मान, माझं जीवन यातूनच मोठं होणार आहे. मग मी माझ्या कामावर का म्हणून प्रेम करू नये. लोक प्रेमाची व्याख्या वेगळी करतात, पण मी असं वेगळं म्हणेन, मी माझ्या कामावर प्रेम केलं पाहिजे की ज्यामध्ये माझं स्वाभिमान आहे, माझं सर्वस्व आहे, मला त्यातून सन्मान मिळणार आहे, 2 पैसे पण मिळणार आहेत. मग त्या कामाप्रती मी प्रामाणिक असलं पाहिजे. आणि म्हणून बुद्ध म्हणायचे की नाही, कोण काय म्हणतोय महत्त्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामावर सुद्धा प्रेम करा, प्राणीमात्रावर सुद्धा प्रेम करा. कारण हा प्राणीमात्रा आणि कामच तुम्हाला तुमचं जीवनामध्ये साफल्य, महत्त्व प्राप्त करून देणार आहे. आजच्या प्रसंगी मी इतकंच तुम्हाला या बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र पर्वावर सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय.